नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आजच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान जे प्रश्न तुमचे आमच्या मेरेन पाविल्ले आसा ते प्रश्न आमी हांगा जे कोण लिडर आसा तांकां आमी विचारपाचो प्रयत्न करता आनी तुमचे मनांतले सगळ्यो शंका भायर काडपाचो प्रयत्न करता. आयज अशेच एक लिडर जे गोंयान रेव्होल्युशन घेवन येवपाचे तकलेंतल्यान आपले पार्टीचें नांवूय तेंच्यांनी रेव्होल्युशनरी गोवन दवरलेलें आसा. पोगो बील, ज्या बिला फाटल्यान डे वनाच्यान ते झगडटा आनी आतां तर इलेक्शनाचे माहोल सुरवात जाल्ली आसा. जावं ते झेडपी इलेक्शन, जावं ते म्युनिसिपालिटी इलेक्शन, जावं ते असेंब्ली इलेक्शन. आनी आतां सगळे पार्टी इतले एक्टिवेट जाल्ले आसा की एवरीबडी इज वर्किंग फॉर गोवा. आतां आमी आयज जाणून घेवपाचो प्रयत्न करुया की रेव्होल्युशनर गोवन हांचो फुडलो प्लॅन ऑफ एक्शन कितें आसा आनी जे प्रश्न तुमी आयज आमकां विचारलेले आसात तेजे जागो ह्या लिडरा कडल्यान मेळपाचो आमी प्रयत्न करता. येस, आय एम टॉकिंग अबाउट नन अदर दॅन रेव्होल्युशनर गोवन्साचे लिडर मनोज परब. मनोज बाब, येवकार तुमकां आयच्या कार्यावळीक. अशें हांवें म्हणलें की ओवरऑल तुमी पोगो बील इज द युअर बॅकबोन, तेज्या खातीर तुमी खूब पयलींच्यान झगडटा, पर्सन वीथ गोवन ओरिजीन. आनी खुबशे अशे विशय आसा आयज जेची गरज आसा तेजो आवाज उखलपाच्यो आनी तुमी ऑलरेडी रस्त्यार देंवल्ले आसात. जावं ती IIT जावन थिवी कॉन्स्टिट्युएन्सीन बस स्टँडार तुमी येदो व्हडलो प्रोटेस्ट केलो. पण आतां एकदम तेकला तें म्हणजे झेडपी इलेक्शन. सो जिल्हा पंचायत इलेक्शनाचें ऑलरेडी काम सुरू केलां आनी रेव्होल्युशनरी गोवन्साचो प्लॅन ऑफ एक्शन ऑलरेडी गोंया खातीर कितें आसा? सर, जिल्हा पंचायतीचे ऑलरेडी आमी काम नेटान चालू केल्लें आसा. हेच्या पयलीं 2-3 म्हयन्या पयलींच्यान आमचे जे ऑर्गनायजेशन काम करपाक जाय, जे कॉन्स्टिट्युएन्सीन आमी स्ट्रॉंग आसा थंय ऑलरेडी चालू जाल्लें आसा. आनी बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन ज्या जाग्याचेर आमचें ऑर्गनायजेशन तितलें स्ट्रॉंग ना थंयसरूय बिल्डअप चालू आसा. आनी हें झेडपी इलेक्शन आमी नेटान करतले कित्याक एक सेमी फायनलूच, कित्याक हें पार्टी लायन्साचेर जाता. म्हणजे जो लोक वयतलो तो फुटबॉलाचेर बटन दामतलो नाल्यार खंयच्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीचेर दामतलो. सो आमकांय जाय की आमच्या पॉलिटिकल पार्टीच्या सिम्बॉलाचेर लोकांनी वचून थंय बटन दामपाक जाय. आनी आमचे भरपूरशे मिटिंग्स चालू जाल्ले आसा. डोर टू डोर म्हाजी थिवी कॉन्स्टिट्युएन्सीन चालू जाल्ल्या. परत फाल्यां परवाच्यान आमचे ऑल गोवा मॅक्झिमम कॉन्स्टिट्युएन्सीज जे आसा थंय झेडपी इलेक्शनाचे प्रिलिमिनरी डोर टू डोर चालू जातले. मागीर आफ्टर कॅन्डिडेट सिलेक्शन आमचे रिजर्वेशन जाल्या उपरांत कॅन्डिडेटाची परती एक डोर टू डोर जातले. सो अशें आमचो फोकस आहा ते लोकां मेरेन पावपाक, लोकां मेरेन आमचे विचार घेवन वचपाक आनी लोकांची कितें समस्या आहा ते आयकून घेवपाक. इट इज नॉट ओन्ली की आमी प्रोटेस्टूच करतले आनी प्रोटेस्टांच्यानूच आमकां मतां पडटले अशें ना. जे मिस्टेक आमी लास्ट टायम केल्ली ती मिस्टेक आतां जावची ना. सो आमचो कितें दिसता तुका लास्ट टायम खंय फेलियर जालें? लास्ट टायम सर आमचो फेलियर जालो की आमी वोटराक कनेक्ट खूब कमी जाले. आमी लोकांचे खूब कमी आयकले. म्हणजे आमी कितें करपाक लागले, आमी फक्त इश्यू बेजूच पॉलिटिक्स करपाक लागले आनी इश्यू बेज पॉलिटिक्स जावपाक शकना. आमी इश्यू बेज लोकांक म्हणजे कोणी फोन मारलो धांवले, कोणी फोन मारले धांवले आनी थंय भरपूर टायम आमचो गेलो. आनी मेन कितें जालें की आमी धांवताले, इश्यू सॉल्व करताले आनी पूण आमी मागीर सोमते दुसऱ्या इश्यूक वयताले. आनी ते जे लोक आर्जीक लागून ते म्हणजे आर्जीक होप पोवन ते जे आमच्या कडेन येताले, आमी तेंचो इश्यू सॉल्व करताले आनी परते आमी तेंच्या कडेन तांकां पार्टेन भितर हाडपाक नाजाल्यार तांकां आमची आयडियोलॉजी घेवन कनेक्ट रावपाक खंय तरी आमी फेल जाल्ले. सो ती मिस्टेक आमकां रियलायज जाल्ली. सो आतां आमी तें करिनासतना मॅक्झिमम लोकां कडेन कनेक्ट कसो दवरपाक शकता, आमचे विचार कशे पावोवपाक शकता, बूथ कशें आमी संघटन स्ट्रॉंग करपाक शकता आनी तेचेर आमी काम केल्लें आसा. आनी लास्ट टायम आनी एक मिस्टेक सर आमची जाताली की आमी प्रत्येक फावटी एक्सपेक्ट करताले की कोण तरी आमकां लागून भायर येतलो, आमच्या वांगडानी काम करतलो. आमकां दिसतालें की आमच्या वांगडा कोण भायर सरता तोच आमचो मेंबर नाल्यार आमचो रेव्होल्युशनरी म्हणून. आतां आमकां कळ्ळां की भितरल्यानूय भरपूर कामां जावपाक शकता. सायलंट आसा पूण सायलंट रावन काम खूब जावपाक शकता आनी दॅट इज मोर बेनिफिशियल. कित्याक हितून तूं टार्गेटूय जायना, दुसऱ्याक ऑपोजिशनाक तुजी स्ट्रेंथूय कळना. सो त्या हितून डायरेक्शनान आमचें पॉझिटिव्ह वेन काम चालू आहा. पूण ह्या फावटी मनोज परब वेर स्टेबल्ड, 70 वाळपय रावता काय थिवी रावता? म्हणजे दोन कडेन तुमचें नांव सध्या तरी सर थिवी मतदारसंघान आमचें काम चालू जाल्लें आसा आनी वाळपय मतदारसंघान आमची बेज आसा, आमचे भुरगे आसा. आतां झेडपीकूय आमी पळयतले कशें कितें जाता ते. सो मिटिंग्स आमचे चालू आसा भुरग्यां कडेन आनी आमचे 6,500 वोटर्सूय थंय आसा. सो तेजे डिसिजन रायट टायमाचेर घेतले. बट एट प्रेझंट थिवी आमचो फूल फोकस जो आसा म्हाजो एटलिस्ट तो हितून आसा. बट 6,500 मतां आहा ती आमी इग्नोर करपाक शकना. सो मनोज परब इज कॉन्टेस्टिंग थिवी 100%. येस. दुसरीकडे सर दोन कडेन पांय दवरचे ना. दोन कडेन सध्या तरी जितले भुरगे सांगतात म्हाका की दोन कडेन दवरपाचे न्हू, हांवें करपाचे न्हू. पूण फायनली थंयची जी 6,500 जी मतां आसा आमी थंय कितें करपाक शकता, थंय आमी दुसरो ऑल्टरनेटीव दिवपाक शकता काय, हेचेरूय सगळ्याचो विचार आहा. कित्याक विश्वहीत राणे सिस्टमांच्यान भायर पडपाक जाय ही काळाची गरज आसा.
आयज जर पळयत एवरी मंथ लँड कन्वर्जन करीत आसा हो विश्वजीत राणे दिल्लीकारांक हाडटात हांगा आनी आख्खे गोंयूच विकून उडयता आनी हें खंय तरी बंद जावपाक जाय. आयज जर हें बंद जायना हो विश्वजीत राणे गोंय सगळें काबार करून उडयतलो. सो ते डायरेक्शनानूय आमचो थंय कॉन्टेस्ट करताय शुअर. कॉन्टेस्ट सर आतां फाल्यां आमी करतले आनी कोणाक करून दितले नाल्यार कितें करतले हेचेर डिस्कशन करपाक जाय, कित्याक आमकां तेका सिस्टमांच्यान भायर दवरपाक जाय. करेक्ट. आता तुम्ही आनी कोणाक करूंक दितले म्हणटा तेन्ना विजय सरदेसायचे तोंड फुडल्यान येता गोवा फॉरवर्ड पार्टी, वेर तुवें उमेदीन मदीं एकदां सांगलें की कॉमन मिनिमम प्रोग्रामाच्या अंतर्गत आमी चिंतपाक शकता. आता हे विजय सरदेसाय जेन्ना तुमी चिंतपाक शकता म्हणटा, बिकॉज दो मनोज परब सदांच म्हणटाले की आमी कोणाच बरोबर अलायन जावचे ना, आरजी इज ऑलवेज आरजी आनी ती सदांच इंडिपेंडंट वतली आनी गोंयकारा खातीर वतली. थंय तुवें मातशें कॉम्प्रोमायज खंय तरी सुरवात केली आनी तुमी म्हटलें की गोवा फॉरवर्डा बरोबर वचपाक जाता. अशें कितें दिसलें जे गोवा फॉरवर्ड पार्टी बरोबर तूं करपाक शकता आनी अशें कितें विजय सरदेसायाक तूं म्हणटा की आपूण आपल्या बरोबर घेवपाक शकता आनी वाय? आयज सर पळयत जाल्यार अशी परिस्थिती जाल्या की लोकांची एक मायंडसेट जाला की सगळ्यांनी युनायट जावपाक जाय आनी बीजेपीच्या बद्दल जो लोकांच्या मनान राग आसा पळय तो सामको नॅक्स्ट लेवल पावल्लो आसा. म्हणजे प्रत्येक जाणा कडेन आमी उलयता तो बीजेपीच्या अगेन्स्टूच उलयता. पूण तांकां हें दिसता की फाल्यां ऑपोजिशन जे येतले ते ऑपोजिशन इतले तेंच्या कडेन ताकद आसतली काय बीजेपीक उडोवपाक. लोक वोटर हें प्रश्नचिन्ह एक लोकांच्या तकलेन आसा की ऑपोजिशन तितलें स्ट्रॉंग आसा काय ना, काय बेश्टेचे रावपाक सोदता. आतां पळयत जाल्यार आमी जर अरविंद केजरीवाल आतां येवन हें केलें म्हणजे 40 कॉन्स्टिट्युएन्सीज जर पळयत जाल्यार तुमी जर तो फीडबॅक पळयत आनी तेंचे लिडर एक कोण रिजायन जाता पळयत जाल्यार ते स्वताच्या तेंच्या पार्टीचे लिडर ते कन्विन्स ना की आमी 40 सिटां घालून जिखपाक शकता म्हणून. जेन्ना स्वता आमी सर कन्विन्स ना, कित्याक 40 सिटां घालपाक आमच्या कडेन तितलो फंडींग ना. जर आमच्या कडेन फंडींग आसलो जाल्यार आमी आमचे बुथ्स रेडी करपाक शकताले, कॅम्पेन करपाक शकताले. फायनान्शियल प्रॉब्लम इज अ बिगस्ट प्रॉब्लम आरजीक आसा तो. इट इज नॉट अबाउट की आमच्या कडेन भुरग्यां ना अशें ना, आमच्या कडेन फायनान्सीस ना. आनी विजया कडेन वचपाचे सर अजून टॉक्स आमचे ऑफिशियल विजया कडेन अजून म्हाजी एकूय मिटींग जावंक ना. आमी आयच्या दिसा तरी आयज हांगा बसला तो पर्यंत तरी जावंक ना. बट आमी तेज्या कडेन उलयतले. रिजन कितें की आमकांय कळपाक जाय की तेकाय कितले बीजेपीक उडोवपाक तेच्याय मनान कितलें हें आसा तो हें आसा. फाल्यां जो बीजेपीक उडयता तेजे वांगडा तुमी आसा. फाल्यां इट इज नॉट डायरेक्टली. फाल्यां बीजेपीक उडोवन आमी असो कितें तरी सरकार हाडटा जो तेच बीजेपीन केल्लें तेच जर फुडें व्हरता जाल्यार आमकां काय तेजो फायदो ना. विजय सरदेसाय वॉज अ डेप्युटी सीएम ऑफ बीजेपी एसोसिएटेड आणि ह्याच कालावधीन अशें ना की तो पयलीं आशिल्लो. सो ही वॉज ऑलरेडी एसोसिएटेड बिफोर. आता तो बीजेपीच्या अगेन्स्ट आसा. पण मनोहर पर्रीकर जेन्ना चीफ मिनिस्टर आशिल्ले तेन्ना तांच्या हितून कॅबिनेटान विजय सरदेसाय वॉज प्लेइंग अ मेजर रोल. डेप्युटी सीएम डीसीपी ताचे कडेन आशिल्ले. So what made you to think? Is it finance which makes not finance? आमी विजया कडल्यान फायनान्स एक्सपेक्ट करिना की आनी आमी खंयच्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्ट्या कडल्यान फायनान्सूय घेवचे ना. कित्याक एकदा जर आमी तेंच्या कडल्यान फायनान्स घेतले जाल्यार आमची पार्टेक आमकां सरेंडर जावचे पडटा. इट इज नॉट अबाउट फायनान्स. बट जर त्या युनिटीन जर खंय तरी एक फोर्स बिल्ड जावपाक शकता, लोकांक जर होप येवपाक शकता जाल्यार तेचेर विचार जातलो. अजून मेरेन हेचेर फायनल कॉन्सोलिडेशन कसलेंच जाल्लें ना. कित्याक आमकां हेचेर विचार करपाक जाय, बसपाक जाय, मल्टिपल मिटिंग्स घेवचे पडटले. फर्स्ट टायम तुवें ती एक मातशी ओपन अप दाखयलो कोणा खातीर तरी. आयज मेरेन इतली केन्नाच तुवें कोणाकच ओपन दाखोवना. पण फर्स्ट टायम आरजी लिडर इज टेकिंग सॉफ्ट कॉर्नर फॉर विजय सरदेसाय. What is that common thing which you found out? Is it because Pogok त्याने सपोर्ट केला? Is it because Goa Forward is also a regional party, local party? Yes, एक हें आसा की रिजनल पार्टी जावन विजयान आतां खूब वर्सांनी पोगो सायडीन नाल्यार गोंयकारा सायडीन त्या डायरेक्शनान तो उलोवपाक लागलो पळय. हेच्या पयलीं गोंयकार फक्त एक वेग डेफिनेशन आसलें तेजें, अशें हें नासलें. पूण आयज जर तो त्या डायरेक्शनान उलयता कित्याक तो एक स्मार्ट पॉलिटिशियन आनी तो ग्रावंडाचेर आसता. तेकाय खबर आसा पल्स लोकांची कितें आहा तें. आनी आयज लोक कित्याक विटला तें तेकाय खबर आसा. तेकाय तेच्या भुरग्यां कडल्यान तेच्या जे कार्यकर्ते आसा तेंच्या कडल्यान फीडबॅक येता आसतलो. सो तें तेणी विचार केला आसतलो की आयज मेजर इशू गोंयकारांक कितें जाता. आयज भायल्यान येवन जे लोक गोंयकारपण आमचे सोंपयता, गोंयांक काबार करता, हें खंय तरी मेजर इशू ह्या इलेक्शनाक जावपाक शकता अशें तेकाय दिसलां आसतलें. जें आमी हेच्या पयलींच्यान सांगता. जेन्ना आमी तेन्ना सांगताले तेन्ना आमी एंटी इंडियन आसताले, एंटी कॉन्स्टिट्युशनल आसताले. पूण आयज हे खुबशे गजाली दुसऱ्या पॉलिटिकल पार्टींक उलोवचें पडलां आनी उलोवचें पडटा. रिजन कितें की वोटर तें उलयता. सो इट इज आमी जाणा की विजय जेन्ना आमच्या कडेन येतलो आमकांय प्रश्न येतले, येवपाक स्टार्टूय जाले. खुबशे जाण उलयतात, आमच्या भितरूय उलयतात, आमकांय प्रश्न करतात. ती बॅगेज आसात.
बट फायनली आमी जर तेच आमी एडमंड रावले आनी तेच डायरेक्शनान जर आमी वचपाक लागले आनी हेतून जर गोंयचें नुकसान जाता, फाल्यां जर बीजेपीक जर हेची एडवांटेज मेळटा जाल्यार आमकां बींग अ लिडर आनी बींग अ रिस्पॉन्सिबल पॉलिटिकल एक पार्टी आमकां तो स्टेप घेवचो पडटलो आनी त्या डायरेक्शनान चिंतचें पडटलें. कित्याक आयज बीजेपी ज्या रितीन डिस्ट्रक्शन करीत आसा हे डबल इंजीन तें सामकें गोंयांक डेंजर आसा. पूण दुसरो जो सरकार येतलो तेचोय तो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आनी तेच्याय कडल्यान आमकां ती गॅरंटी जाय की बाबा तुमी हें कंटिन्यू करचें ना. इट इज नॉट की बाबा अनकंडिशनल आमी येतले तुमकां सरेंडर जातले, तुमकां तुमच्या वांगडा युती करतले, हात वयर धरतले, बीग नो. कित्याक फाल्यां आमकां तेंच करीत जाल्यार बीजेपी आसून फायदो हें कितें वायट कितें दोनूय सेम जाले. सो ते सेम उरपाक जायना. जर दुसरो कितें येता ऑल्टरनेटीव तेंचें विजन आसपाक जाय. सो यू आर ओपन फॉर डिस्कशन एटलीस्ट विथ विजय. इवन विथ काँग्रेस. यू आर ओपन फॉर काँग्रेस ऑल्सो. इवन विथ काँग्रेस. काँग्रेसीची आयडियोलॉजी तुका पटना. इवन विथ आयज सर तेणी माणिकरावान ती दीस आमी तेजी इंटरव्यू पळयताले, तो सांगता की जर कुणाला आमची आयडियोलॉजी काँग्रेसची पसंत पडेल तर त्यांनी यायचं. हांव सर तुका मराठीन उलयता कित्याक तेचे हे पळयतले आनी सांगतले. मला ते माणिकरावाला विचारायला पाहिजे तुमच्या काँग्रेसची आयडियोलॉजी राहिल्या कुठे, कोण आहे काँग्रेसमध्ये. तुमचं कोणीच नसताना तुम्ही आम्हाला जर आयडियोलॉजी शिकवायला लागले तर तुम्हाला जनता काय ते तुम्हाला दाखवणार. आताच सर तांकां काँग्रेसीक पळयत जाल्यार काँग्रेसीचेर इंटरनल तेंचे कॉन्फ्लिक्ट इतले आसा, हें आसा ते जर तांकां खरेंच जर बीजेपी उडोवपाक जाय तेंचे जे महाराष्ट्राच्यान जे लिडर येता हांगा नाल्यार दुसऱ्या स्टेटींतल्यान तेंच्यानी हांगा दादागिरी करपाक जायना. हेच्या पयलीं गुंडूराव येवन गेलो, कितें केलें सगळ्यांक खबर आहा. आतां हो माणिकराव तयार जाला. गोंयच्या लिडरांनी हे गुंडूराव हे माणिकराव आनी असले कोण येता पळय निंबाळकर हांकां पयलीं पयस दवरपाक जाय. भायल्यान कोणा आडपूच ना. भायल्यान तुमी हांगा भायल्यान जाय कित्याक तूं ऑब्जर्व कसो यो, तूं तुजे पार्टीचें ऑर्गनायझेशन स्ट्रेंथन कर. हांगा डिसिजन मेकींग तूं उलोव नाका. फाल्यां दुसरे पॉलिटिकल पार्टी येतले आमची आयडियोलॉजी मानतले, तुजी आयडियोलॉजी काय ना, तूं यो आनी आमकां सांग तुजी आयडियोलॉजी कितें आहा ती आमकांय कळपाक जाय. आयडियोलॉजी कितें काँग्रेसीक हे बीजेपीक एमएलए विकपाची सध्या तरी 10 वर्सां तेच आयडियोलॉजी पळयला. पण तूं काँग्रेसी वांगडा उलोवपाकूय रेडी आसा. आमी उलयतले पूण नॉट विथ हे माणिकराव बीन. आमकां तेजे कडेन उलोवपाचें ना. आमचें कितें आहा ते लोकलांनी डिसिजन घेवपाक जाय. अमित पाटकरा बरोबर बसून उलयता. लोकल जे लिडर्स आसा तेंचे एमएलए आसतले, अमित पाटकर आसतलो, सगळे नॉट ओन्ली अमित पाटकर, फाल्यां तेंचे एमएलएजूय आसा, सगळ्यां कडेन आमकां बसून उलोवपाक जाय. फाल्यां माणिकरावा कडेन बसतले आनी आमी डिसिजन घेतले बीग नो. कित्याक हें जर चल्लें फाल्यां माणिकराव दिल्लीच्यान कितें सांगता तें आमकां सांगतलो आनी तें आमी आयकपाचे परिस्थितींत ना. इन शॉर्ट ऑल अपोजिशन टुगेदर येवपाक तूं तयार आहा. ऑपोजिशन कंडिशन्स आहा. फाल्यां बीजेपी करता तेंच जर ते फुडें व्हरपाचें आसा, जशें काँग्रेसीन तेन्ना पाट घातलेली तेच बीजेपी आयज फुडें व्हरता. तेंच जर फाल्यां परती काँग्रेस येयली ना जाल्यार दुसरो सरकार येयलो आमचो आनी तोच जर तेंच फुडें व्हरता आनी गोंयकाराक तेजो बेनिफीट येना जाल्यार आमकां दिसना आमी हें पॉलिटिक्स करून गोंयकारांक हे फायदो जाता. सो सध्या जे तूं म्हणटा की विजय आनी आपूण बसून एक कॉमन मिनिमम प्रोग्रामाचेर आमी डिस्कस करपाक शकता. सो सेम स्ट्रॅटेजीचेर तूं बाकी सगळ्यांक वांगडा घेवन कॉमन मिनिमम प्रोग्राम करपाक शकता. आमचो जर बेज तुमी सांगला तशें हांव बेज इज पोगो. जर पोगो ना, जर गोंयकार ना जाल्यार गोंयकारांक लागून आमी काम करतले आनी गोंयान पॉलिटिकल पार्टी करून कितें तरी डेव्हलपमेंट करतलें जावपाक शकना. डेव्हलपमेंट करतना गोंयकाराक भायर दवरून तेका आमी डेव्हलपमेंट म्हणा ते डिस्ट्रक्शन. आयज जितलें जे बीजेपी करता गोंयकाराच्या नांवान दॅट इज ऑल डिस्ट्रक्शन. ते म्हाजें घर जावं नाल्यार आनी कसलें जावं, हें सगळें मायग्रंटांक गोंयांत सेटल करपाक आनी तांकां चोरलेल्या जाग्यार थंय तांकां रिवॉर्ड दिवपाचें काम सद्या म्हाजे घराची स्कीम सद्या करीता. सो एक गजाल खुबशे लोकांचे मनान आसता की आरजीक जे भुरगे काम करता किंवा जे तुमचे ज्या तरेन तुमच्यो गजाली घडटा त्या खातीर फायनान्शियल तूं म्हणटा इतलो प्रॉब्लम आसात, तर हाव यू आर गोईंग एट, हू इज फंडींग, खंयच्यान पयसो येता. म्हणजे एक भुरगो जर काडीत तुमचो कॅन्डिडेट सुद्धा जाल्यार तो बावडो 20-25 हजाराच्या पगाराचेर काम करता. जे पयशे ताका घर चलोवपाकूच कशे तरी त्रासदायक जाता. म्हणजे एक खंयचो कॅन्डिडेट तो एक बावडो कॅन्टीन चलयता जाल्यार ह्यो मनीस जेन्ना रस्त्यार देंवता जाल्यार ते ताण माण जाय पडटा. बॅनर प्रिंट करूंक जाय, उदकाच्यो बॉटल्स दिवंक जाय, खुबश्यो गजाली आसता ताका पयसो जाय पडटा. हे फंडींग तुमकां कशें येता? आयज जर सर पळयत जाल्यार आमचे जर डोर टू डोर पळयत जाल्यार आमचे डोर टू डोर सगळें आफ्टर 6:30 जाता. इवन हांव फूल टायम असलो जाल्यार म्हाजे भुरगे फूल टायम ना. सो ताका लागून आमचे जे रेव्होल्युशनरीज आहा तांकां जे कामा वयल्यान येयल्या उपरांतूच आमी डोर टू डोर चालू करता. 6:30 चालू करता, 9-9:30 मेरेन आमी ती कंटिन्यू करता. बाकी दिसा जे कितें करपाक जाय, प्रायवेट मिटींग करपाक जाय, कोण फूल टायम भुरगे आसात ते करता. आनी ते फूल टायम भुरगे तर सामके कमी आसा आमच्या कडेन. कित्याक 2022 इलेक्शन जावन आमी सगळ्या भुरग्यांक सांगलें की तुमी तुमच्या कामाक वचा, कित्याक पार्टी तुमकां पोसपाक शकना, पार्टी तुमकां फंडींग करपाक शकना, फूल टायम तुमकां हायर करपाक शकना. अजुनूय परिस्थिती तीच आसा. सो आमकां सुद्दां सर ऑल गोवा जर आयज आमच्या कडेन सगळी कडेन वोटींग आहा, सगळी कडेन लोकांक आर्जी जाय, बट आमी लोकां कडेन पावपाक शकना बिकॉज आमच्या कडेन तो पावपाक तितलो फंड ना. आमकां लोकां कडेन तितले अवेरनस प्रोग्राम घेवपाक आमच्या कडेन तितली ताकद ना.
आनी तेका लागून आमी खंय तरी फाटीं पडटा हें आमी जाणा, ही आमकांय जाणीव जाल्ली आसा. लास्ट टायम कळ्ळें की 1 वर्स 2 वर्सां भुरगे बेकार रावन आपले पयशे घालून हें चलताले. आयज अशी परिस्थिती आसा सर की आमच्या पॉलिटिकल पार्टी कडेन ऑफर्स भरपूर आसा. आमचे इतले मेगा प्रोजेक्ट आमी हाडयला, आमकां ऑफर्स येतात, करोडांची ऑफर येतात, ते घेवन आमची पार्टी आमी सुशेगाद चलोवपाक शकता. पूण आजून आमी म्हयन्याच्या म्हयन्या आमचो पार्टीचो QR कोड घालता. कित्याक QR कोड घालता? कित्याक आमकां खबर आहा की फाल्यां आमकां पार्टी जर सस्टेन जातली, ते ऑफिस रेंट आनी बेजीक सुद्दां जर हें करतले जाल्यार एडमिशन चलयतले जाल्यार आमकां फंडींग जाय. सो भायल्यान बी फंडींग येता? भायल्यान सर टोटल तुमकां सांगता UKच्यान जर लास्ट 3 वर्सां पळयत जाल्यार आमी फंडींग घेवंक ना आनी आमी कोणा कडेन मागोंक ना. पयलीं येताले. पयलीं जे भुरगे कोणाक दिसताले भुरगे दिताले, आमी ना म्हणना, प्रत्येक भुरग्यान जो गोंयकार भायर आसा गोंयान आसा तेंच्यांनी आपले फंडींग दिले, आपले हें केलें. बट एक सिच्युएशन येयलें ज्या टायमाचेर आमचेर आरोप जावपाक लागले की आमी भायल्या पयशांचेर जगता, हें करता. आयज जर पळयत लास्ट 3 वर्सांक आयज हांव ओपनली उलयतां, UKचेय भुरगे आयकता आसतले की आमी खंयच्याच भुरग्या कडेन फोर्सफुली फंड मागोंक ना आनी त्या रितीन आमकां फंडूय येना. हें हांव डायरेक्ट सांगता. आयज ZP इलेक्शन आसा, आयच्या दिसा पासून ह्या दर तूं आफ्टर लोकसभा इलेक्शन आमी UKच्यान 1 रुपया घेतलेलो ना. एक क्लियर कट कित्याक सांगता, जर UK कोणेय जर कोणा कडल्यान जर आर्जीक पयशे धाडटा म्हणून जर घेता जाल्यार तो आमचो भुरगो न्हू. हें डायरेक्ट सांगता. आमच्या कडेन तरी 2024 ते आयज 2025 मेरेन आमच्या कडेन 1 रुपया आमी UKच्यान घेतलेलो ना कसलेच इव्हेंटाक. आमच्या पार्टे कडेन आयच्या दिसा एकावंटान आमचे 1 लाखा सकयल आमचो हें आसतलो. पूण आमचे भुरगे आयज स्वताचे पयशे म्हणून कॅम्पेन करता. आतां आमचे बॅनर प्रिंट करपाक जाय तर आमी करता, बॅनराची डिझायन करता आनी भुरग्यांक धाडटा. भुरगे कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाचेर पयशे काडटा. आयज आमची ऑफिस ओपन जाले, कलंगूट ऑफिस ओपन जालें, थिवे ऑफिस फूल भुरगे स्पॉन्सर. भुरगे स्वता पयशे काडटात, मंथली कॉन्ट्रिब्युशन करतात आनी ऑफिस चलयता. आमी जर कॅम्पेनिंगाक गेले, कितें गेले, थंय खावपाची वेवस्था आनी कितें करता भुरगेच करता. नेक्स्ट थिंग सर, आयज शिवोले कॉन्स्टिट्युएन्सीन सेम वे आख्खे ऑफिस ओपनिंगाक कोण खुर्चे स्पॉन्सर केले, कोणी माटो स्पॉन्सर केले, कोणी स्नॅक्स स्पॉन्सर केले, कोणी कॉम्प्युटर स्पॉन्सर केले, कोणी इंटरनेट स्पॉन्सर केले. अशें करून आमी ऑफिस चलयता. आतां कोण भुरगो कोण सॅलरी स्पॉन्सर करतलो, कोण मेळोन वांगडा रेंट स्पॉन्सर करतले. कलंगूट सिमिलर वे. सो आमी इवन शिरोड्या सुद्दां सेम. शिरोड्या कित्याक आमकां रेंट ना, कित्याक शैलेशाचे आमचे तेंचेच घरातले शॉप. पूण बाकीचो जो एक्सपेन्स आहा पळय, भुरगे आमी कॉन्ट्रिब्युशन करून आमची पार्टी चलयता. आयज खुबश्या लोकांक दिसता आसतलें की RG कडेन भरपूर पयशे आसा म्हणून ऑफिसां ओपन केल्या. इट इज नॉट लायक दॅट. सो आपल्या व्हॉलंटरीली आपल्या पोटाक, आपल्या फॅमिलीच्या एक्सपेन्साक चिमटो काडून आयज भुरगे खर्च करतात. सो हांव लोकां कडेन मागता की जेन्ना आमी तुमकां QR कोड मागता, डोनेशन मागता, आमकां खुबशें हें पडटा की डोनेशन मागता, भीक मागता. आमी चोरच्या परस आमकां डोनेशन मागप बरें दिसता. एक्सटॉर्शन करच्या परस QR कोड करून तुमच्या कडेन डोनेशन मागपाक 100% आमी कोण तुमकां जे पयशे दिता तेजे एक्सपेन्सीस तुमी पब्लिकली सांगतले? आमचे पब्लिकली म्हणजे जर कितें मॅक्झिमम आमचो खर्च जाता पळय तो जाता बॅनरांक, पॅम्पलेट. आतां फॉर एक्झाम्पल आमकां पॅम्पलेट प्रिंट करपाक तो आमचो होच खर्च. बाकी भुरग्यांक आमच्या पेमेंट दिवपाची आमकां गरज ना. भुरग्यांक आमकां डोर टू डोराक आमचे भुरगे येतात, आमी तांकां पेट्रोलाक सुद्दां केन्ना पयशे दिना. भुरगे स्वताचे पयशे घालून येतात. आजून पर्यंत तीच परिस्थिती. ही परिस्थिती गोवा बिगस्ट आनी लार्जस्ट रिजनल पार्टी जावन आसपाक जायना आसली. कित्याक आमी अजून कॉम्प्रोमायज करूंक ना म्हणून ती अजून आमची परिस्थिती आहा. आयज जर त्याच बिल्डरांक कडेन लँड माफियां कडेन जर आमी कॉम्प्रोमायज केल्ले जाल्यार आमकां टेन्शन नासलें. कॉम्प्रोमायज केन्नाच जावचें. आमी अजून आतां विरेशान जो प्रोजेक्ट हाडयला येदो व्हडलो अनशनाक बसोन थंय प्रोटेस्ट करून, आयज तोच प्रोजेक्ट जर आमी ओपन 1000 करोडाचो प्रोजेक्ट तोच जर ओपन करीत आमी, आमकां टेन्शन ना कोणा कडेन हे डोनेशन मागपाचें आनी QR कोड धाडपाचें. दिस विल रिमेन सर. हे जर दवरूंक ना आमी जाल्यार RG आसून फायदोच ना. बाकीचे पॉलिटिकल पार्टी आसा न्हू लोकांक. ओके, आतां RGचो प्लॅन म्हणटाना 40 मतदारसंघ आसा. कितें प्लॅन आसा 40 मतदारसंघात तुमी घालतले कॅन्डिडेट काय हाव वॉट यू आर? फुडल्या इलेक्शनाक सर पळोवचें पडटलें. कित्याक आतां ZP आसा, ZPचेर आमी ट्रायल परते आमचे जे कॅन्डिडेट आसा खंय रावपाक मेळटा थंय रावत. ZPकूय तुमी सगळ्या ZPक नॉट एवरीवेर. कित्याक आमच्या कडेन तितली रीच ना आनी आमच्या कडेन तितलो फंड ना. फाल्यां आमकां बॅनर सोड आमकां पॅम्पलेट सुद्दां दिवपाक तितलो पयसो आमच्या कडेन ना सद्या. सो फुडल्या इलेक्शनाक आमी आतां जेन्ना लोकां कडेन वयता, लोक कितें उलयता हें सगळें आमी नोट करून दवरता. प्रत्येक मतदारसंघान डिफरंट इक्वेशन आहा. थिवी मतदारसंघान डिफरंट आसतले, वाळपय डिफरंट आसतले, प्रत्येक जाग्याचेर डिफरंट आहा. सो ते लोकांचो मूड कितें आसा हो आमकां पळोवचो पडटलो. कित्याक तो मुडाच्या अगेन्स्ट जर वचून आमी काम केलें आनी चिंतलें की आमी तो बदल घडयतल्यान लोकांची मायंडसेट त्या टायमान चेंज करतले जाल्यार तें विदावट फंड ना, विदावट अवेरनस प्रोग्राम्स जावपाक शकना.
पयलीं आमी जेन्ना मिटिंग्स करताले तेन्ना लोक भायर येताले, तेन्ना आरजी न्यू आसली, लोक येताले तेन्ना कोण कोणाक टार्गेट करिनासले, बीजेपीनूय आमकां लायटली घेतले. नाव बीजेपी आमकां लायटली घेयना. सो आतां जेन्ना लोक भायर सरता आमच्या कडेन तेन्ना सोमतोच बीजेपीचो मनीस तेंच्या दारार सांजचो पावता. सो आमकांय लोकांक भायर काडपाचें ना आनी आमी लोकांक भायरूय काडिना. कोणाक आमच्या वांगडा पयलींच्या भशेन भायर यो आमच्या वांगडा प्रोटेस्ट यो हेका म्हणून आमी तांकां फोर्सूय करिना. सो डिफरंट लेवल पॉलिटिक्स. आमचो मेन कोर स्ट्रेंथ लोकां कडेन एक गजाल तुवें ओपन अप केल्ले आहा की यू आर रेडी टू टॉक टू अदर पार्टीज, जशें तूं म्हणटा काँग्रेस किंवा गोवा फॉरवर्ड पार्टी, आम आदमी पार्टी आसा, अश्यो ज्यो सगळ्यो पार्टी आसा, सगळे पार्टीचे लिडर तुमी एकामेकाक इन टच आसा? इन टच सध्या तरी ना हांव, कित्याक आजून विजया कडेन आतां विजया कडल्यान आमचें हालींच इंटरेक्शन चालू जाल्लें आसा, बट मेळप केन्ना जावंक ना तशें बाकीचे कडेन आमचे आजून चालू जावंक ना, कित्याक आमकांय चालू करपाक जाय. कित्याक झेडपी इलेक्शनाक काय कोण वांगडा वचपाचें ना, कित्याक आतां टायम खूब कमी उरल्यात. इलेक्शन डिक्लेअर जालें, कोड लागतलो. आतां तूं फाल्यां जर केलें, फाल्यां जर आमी एडजस्टमेंट केलें, बाबा हें तूं घे ते घे, आनी त्या सिटाचेर जर आमचो भुरगो काम करता, तो हार्डकोर भुरगो आपलो जीव प्राण लावन फाल्यां तेका जर आमी फाटी काडलो जाल्यार फुडें आमकां तो भुरगो केन्नाच काम करना, तेका आपूण दुसरे भुरगे काम करचे ना. की आतां ते म्हणटले बाबा काम करणाऱ्याच भुरग्याक तुमी जर फाटी काडटा फक्त तुमच्या पार्टीच्या एक्झिस्टन्साक लागून, तें आमकां मान्य ना. आतां झेडपी इलेक्शन नॉट पॉसिबल. फुडलें इलेक्शन जर जातलें जाल्यार तेच्या पयलीं टॉक्स जातले, विचार हें जातले. आनी प्रत्येक फावटी सर आमी तुमच्या माध्यमांच्यान लोकां कडेन मॅसेज पावयतली की बाबा आमचे टॉक्स खंय मेरेन पावला, कित्याक लोकांकूय कळपाक जाय. फाल्यां आमी बी टिमाचो टॅग खूब घेतलो, आमी इंडिपेंडंट आसून, आमी बीजेपीक प्रॉपर ऑपोजिशन आसून आमी घेतलो. आयज सावथाक जर कॅप्टन विरियाटो जिखला जाल्यार मेजॉरिटी बीजेपीची हिंदू पॉकेट्सांतली जी वोट्स आसा ती आमी काडला. जावं ती मडकय जावं ती सावड्डे जावं ती शिरोड्या जावं आमी काडलेली आसा. जी बीजेपीक वचपाची आसली ती आमकां मेळ्ळा. कॅथलीक वोट्स आमकां पडोंक ना, ती पुसून तांकां गेले काँग्रेसीक. सो हेंच्यांनी हरशीं आमचे उपकार मानपाक जाय, पूण तरी पूण बी टिमाचो टॅग आमचेर लागलो. सो आयज लोकांक कळपाक जाय की बाबा आरजी इज नॉट अ बी टीम, हे फर्स्ट. आनी आरजी इज ओपन फॉर अलायन्स, बट आमचे फक्त पॉलिटिकल एक्झिस्टन्स दवरपाक लागून अलायन्स न्हू, ना जाल्यार फक्त बीजेपीक उडोवपाक जाय म्हणून अलायन्स न्हू. दॅट अलायन्स has to be for the development and prosperity of Goan. गोंयकाराची प्रॉपर प्रायोरिटी विल बी पोगो. येस, टॉप प्रायोरिटी इज पोगो अँड लँड. आणि जो कोण पोगोक तयार आहा त्याच्याच बरोबर वतले. आमकां जर पोगोचेर उलोवपाक जाय, आमची 1961 डेट आसा, सीएमान ती एक्सेप्ट केल्ली आसा, जी इतली वर्सां आसा. आनी आमी जेन्ना ती पोगो डेट फायनलायज सुद्दां केल्या जाल्यार तेका ती बेज आसली न्हू. हे जे सीएम एसेंब्लीन उलयला तीच आमची बेज आसली. आमी आमकां स्वप्नान येवंक ना की बाबा 1961 कित्याक घेवपाचें. आमी जाणाले हें कितें आमी करता इट इज कॉन्स्टिट्युशनल. जेन्ना कोड ऑफ कॉमदादान डेट एक्सेप्टेड आसा, जेन्ना इन्कम टॅक्सान डेट एक्सेप्टेड आसा, जेन्ना नोटरीज अँड सक्सेशन एक्टान डेट एक्सेप्टेड आसा, आनी हे सगळे कायदे कॉन्स्टिट्युशनल आसा, तेन्ना ही डेट बाबा ही एक्सेप्टेबल डेट आसा. आनी विदीन द कॉन्स्टिट्युशन हें आमकां खबर आहा. आनी कॉन्स्टिट्युशन आर्टिकल 29 आमकां रायट दिता की आमची जर युनीक आयडेंटिटी आसा, युनीक स्क्रिप्ट आसा, आमची युनीक जर कल्चर आसा, तो प्रोटेक्ट आमी करपाक जाय. आनी त्याच डायरेक्शनान आमी वयता. फोंड्या तुमची कितें आहा प्लॅन्स? सर फोंड्या आतांच हें जालें, दुखद गजाल जाली. आनी रवी नायका असलो मनीस वचप म्हणजे गोंयाच्या स्पेशली बहुजन समाजा खातीर बीग लॉस. कित्याक लास्ट टायम हांव आनी विरेश तेच्या कडेन बसलेलो, ऑलमोस्ट 2 ते 3 वरां बसलेले बिकॉज ऑफ एग्रीकल्चर पॉलिसी डिस्कस करपाक. आनी तेंची तेन्नाच पॉलिसी जाल्ली, आमच्या कडेन बसलो आनी तो सांगता हें आपलें एक विजन, एक पॉलिसी जावपाक. आनी इतलीं वर्सां एग्रीकल्चरल एक स्टेट जावन एग्रीकल्चर पॉलिसी नासा म्हणजे कितले एक दुर्दैव आमचे आसले. आनी तीन एक एग्रीकल्चर मिनिस्टर जावन एक पॉलिसी दिवन गेलो. आनी आतां थंयसर जे व्हॅक्यूम क्रिएट जाला पळय, तो व्हॅक्यूम कसो भरप, कितें भरप, हेचेरूय आमचे आतां मिटींग. आतां झेडपी इलेक्शनाक सद्या आमी बिजी आसा, ते जाल्या उपरांत ते काय इलेक्शन आतां बेगीन जावपाचें ना. बट आमचे फोंड्यानूय आमचे स्पेशली इन लोकल खांडेपार एरियान आमचे बरो स्ट्रेंथ आसा. लोकांनी आतां फोंडाचे आमचे मार्केटांतले बीन भरपूर आमी विशय घेतलेले आसा, लोकूय थंयसर भिटलेले आसा. सो आमकांय थंय पळोवपाक जाय की आमचे कितले मेरेन आमचे भुरगे थंय काम करतले, लोकांचो कितें आसतलो. सो लोकांचे मिटिंग्स आमचे चालू जातले. सो आतांच सद्या तरी आमचे झेडपी इलेक्शन फोकस आसा, बट 100% आमी विचार करतले थंय करपाचें ना, कशें करपाचें 100% विचार जातलो. ओके, पूण थंय तुमी घालता कॅन्डिडेट घालता? हय, सद्या तरी सर आमचे भुरगे सद्या जे आमचे टॉक्स चालू जाला, भुरग्यांनी सांगला काम चालू करया म्हणून. काम चालू करया. ओके, आतां ओवरऑल स्ट्रक्चर जर तुमी गोंयचो पळयत जाल्यार गोंयान कितल्योश्योच पार्टी आहा. म्हणजे 1 आनी 2 जाले ना ते. 1 मॅन पार्टी, विजय सरदेसाय सारको 1 मॅन पार्टी. MLA ते हितून एसेंब्लीन पावलो, विरेश बोरकर तुमच्या हितूंतल्यान एसेंब्लीन पावलो आसा. आतां हे सगळे पार्टी जेन्ना आसतना गोंयकाराक कितें जाय
आनी गोंयांत कितें जाय हेजी तुमी खंय तरी सर्वे केल्लो आसा आनी आतां फिडबॅक तुमकां जो मेळटा जाल्यार हांवें आरजीकूच कित्याक मत मारप, हांवें ह्या पार्टीकूच कित्याक वचप, बिकॉज लोकल पार्टी जर म्हणटा जाल्यार म्हाजे कडेन गोवा फॉरवर्डूय आसा, तुमी आसा, आनी बाकीचे जे हांगा चलता ते लोकला खातीरूच चलता, जाल्यार हांवें खंयच्या कॉन्फिडन्सान आरजीकूच मारप हे अशें कंप्लिटली डिफरंट आरजी कितें करता. आयज सर लोक बीजेपीक विटला जाल्यार रिजन कितें आहा की जो मायग्रंटांचो मोग आयज बीजेपी करता, बिल्डर लॉबीचो जो मोग करता, ह्या झोपडपट्ट्यांचो जो मोग करता, वोट बँकाचो मोग करता पळय, तेका लोक विटलेले आहा. कित्याक ह्याच आयज जर गोंयकार जर गोंयांत शेणला आनी जर त्रासान आहा जाल्यार बिगस्ट अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज इज मायग्रंट इन्फ्लक्स, अनकंट्रोल्ड मायग्रंट इन्फ्लक्स. आमी म्हणटा लेबर जाय, आमकां कचरो काडपाक हें जाय. लेबर आयज येयल्लो मनीस आयज सरपंच जाता, आयज तो आमचे पंचायती चलयता, तो आयज ग्रावंड बांदता, तो सरकाराचे वयर म्हणून दाखयता, नांव घेयना तूं, नांव घेयना, नांव सगळ्यांक खबर. आयज जर ही परिस्थिती जर गोंयांत जर जाता जाल्यार हेचेर गोंयकारांक खंय तरी लागता की आमी खंय तरी शेणटा. आयज जर खरें सांगता की बीजेपी, आमी जेन्ना डोटोर वयता बीजेपीक लागून काम करपी लोक सांगता की आमचें एक्झिस्टन्स खंय तरी सोंपता आनी तें वाचयतले जाल्यार आरजीत वाचयतले. सो आरजीची जी आयडियोलॉजी ती लोकांक लायक जाता. सो आमी कितें म्हणटा, जर आमकां सगळ्यांक जर युनायट जावपाक जाय, बीजेपीक स्टॉप करपाक जाय जाल्यार ह्या सगळ्या पॉलिटिकल पार्टींक एक कॉमन प्लॅटफॉर्मार येवपाक. हांव म्हणना आरजीची तुमी काँग्रेसी भाशेन सांगना की म्हाजी आयडियोलॉजी तुमी माना, आरजीची माना. हांव म्हणटा की एक कॉमन प्रोग्राम गोंयकारा खातीर थारया, भितर गोंयकार कोण हो डिफायन जावपाची काळाची गरज आसा. हें जर जायना जाल्यार खंयचीच पॉलिसी गोंयकाराक लागपाची ना. आयज सर पुलिसाचे तुमी हें काडा, IRBचे काडा लिस्ट, पुलीस खंयचे रेक्रुटमेंट जाता ते काडा. मोर दॅन 40% ऑफ मायग्रंट नांवूच स्टार्ट जाता राठोड, लमाणी आनी खंयचो शर्मा वर्मा हेतून नांवां स्टार्ट जाता. पयलींच 5 नांव तेंची आसता. सो हेंच जर कंटिन्यू उरलें जाल्यार आमी आनी दुसरो सरकार करून कितें करतले, काय जावपाचें ना. ह्यो सगळ्यो गजाली प्रोटेस्टूच कित्याक करूंक जाय. म्हणजे म्हाका दिसता तुजो जर आमदार जर थंय आसा, यू हॅव एक्सेस टू चीफ मिनिस्टर, यू हॅव एक्सेस टू ऑल अथॉरिटी. सो आरजी स्वता एक्सेस घेवन ह्यो सगळ्यो गजाली वयर मेरेन वचना ऑफिशियली कित्याक आमी सगळे गजालींक जर वयता, रिस्पॉन्स आमी प्रत्येक गजालीक जे आसा आमदाराच्या थ्रू मेमोरंडम दिलो सगळ्याक पावता, थंयच्यान कितें रिस्पॉन्स सगळ्याक पावता. कशें आहा बीजेपीक जेन्ना दिसता की आमकां कोण काय करपाक शकना, ही धाकटी पॉलिटिकल पार्टी, हें आमकां कितें करता, तुमकां व्हॅल्यू दिना, ते व्हॅल्यू म्हणजे कोणाकूच व्हॅल्यूच दिना ते. पूण जेन्ना आयज जर IITचें जर आंदोलन पळयत, आमचे भुरगे फॉर एक्झाम्पल आमची शिरोडा टीम नॉन स्टॉप गांवांतल्या लोकां वांगडा आसली. आमी तो मुवमेंट पॉलिटिकल करूंक ना, पूण आमचो प्रज्योत जावं, आमचो शैलेश जावं, आमचो राहुल जावं, नॉन स्टॉप लोकां वांगडा थंय आसले भुरगे, बाकीचे भुरगे जावं, विष्णू जावं, हे भुरगे आमचे लोकां वांगडा रावन तेंच्यांनी मुवमेंट केलो. आमी तेजो पॉलिटिकल मायलेज घेवंक ना की आमचो आरजीच म्हणून. ज्या दिसा गांवांक गरज पडली आमी आरजीची सगळी फूल फॅमिली घेवन आमी थंय कोडार पावले. आयज युनिटी मॉलाचो प्रोजेक्ट सर आमी आरजी म्हणून फुडें व्हरना. आमी गांवांतले लोक, भितर आमचो अजय आसतलो, तुषार आसतलो, लुसियो आसतलो, हे भुरगे आयज वांगडा मेळोन गांवांतल्या लोकां वांगडा मेळोन आयज ते वॉर्ड मिटींग करता. पूण ते आमी आरजी म्हणून व्हरना. कित्याक आमकां जाय सगळे लोक आपलो गांव वाटोवपाक युनायट जावपाक. इट इज नॉट अबाउट वोट्सांक लागून जाय जाल्यार आमी झोपडपट्ट्यांनी वचपाक शकता. आमकां जाय आमचे गोंयकार युनायट जाल्ले आनी तांकां अवेरनस क्रिएट जाल्ले की गांव सोंपलो ते सोंपले. हें एक दीस जेन्ना कळटलें पळय गोंयकाराक, तेन्ना कोणूच खंयचोच दिल्लीकार नाल खंयचोच बॉम्बेचो बिल्डर येतलो आनी गांव विकतो घेवपाक शकना, कन्स्ट्रक्शन करपाक शकना. सो इट इज लोकांचो विचार, लोकांचो मायंडसेट, आनी तो बदलपाक आमी लोकां कडेन वयता. डेफिनेटली म्हाका दिसता हेजेरूच हांव थांबता. टायम ऑलमोस्ट सोंपलोला. लोकांचो विचार आनी लोकांचे मायंडसेट आनी ह्यो एक विचार घेवन आरजी फुडें वता. जशें गोंयकारांक आरजी कितें तें सांगपाची गरज ना, सगळ्याक उजो जो आवाज आसा तो आमी खुबदां पळयल्लो आसलो. पूण आतां ह्या आरजीची जी तुमची मायंडसेट आहा आनी तुमचें जे ओवरऑल स्ट्रक्चर आहा ते लोक कितपर्यंत एक्सेप्टन्स करता आनी कितपर्यंत ते घराघरांनी पावता हें आतां चॅलेंजींग आसाच तुमकां वेन यू आर एसोसिएटींग. आनी जशें तुमी आतां हळू स्टेटमेंट केला बाकीच्या पॉलिटिकल पार्टी कडेन तुमी अलायन्स जातले, हेजेरूय म्हाका दिसता खूब बरे तरेन विचार करप गोंयकारांची गरज आहा आनी ताचेर पावलां फुडें उबारपाची गरज आहा. मनोज बाब, तुमी स्टुडियोन आयले, तुमच्या कॅम्पेनांतल्यान वेळ काडून तुमी आमच्या बरोबर 2 शब्द उलयले, त्या खातीर देव बरें करूं. थँक्यू सर. हे आशिल्ले मनोज, जेंकां आख्खें गोंय वळखता, आख्खें गोंय तेंचे बद्दल जाणा की तांच्यांनी एका टायमार म्हाका दिसता आझाद मैदानाचेर जो आख्खें गोंयाक एकठांय केल्लें आनी तो आवाज घराघरांनी पावयलो, तेंच्यांनी मोकळेपणान हे सगळे गजाली आमकां सांगिल्ले आसात. आतां गोंयकार थारायतले कोण आपल्या घरा मेरेन पावपाक जाय, गोंयकार थारायतले कोण गोंयची लिडरशीप करतलो, तेजेर सगळे विचार तुमी स्वता थारोवपाक शकता. अशेच लिडर्स घेवन परत एक फावट आमी तुमच्या फुड्यान येतले. तो मेरेन पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही.